तर हॅलो आणि नमस्कार, वेलकम टू माय चॅनल पूर्वा एक्सप्लोर्स। मी मागच्या व्हिडिओत सांगितलंच आहे की आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं बाब्स टेम्पल आणि अबुधाबीचं ग्रँड मॉस्क, आणि त्यानंतर या दिवसाच्या उत्तरार्धात मी आली आहे द ग्लोबल विलेजला, ते आहे दुबईमध्ये। सो स्टे ट्यून्ड। तर या ग्लोबल विलेजला वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स असं म्हणतात। हे एक असं जग आहे, असं विश्व आहे की इथे 90 पेक्षा सुद्धा जास्त कल्चर्स एकत्र आले आहेत। आणि हे आपण आतमध्ये आलो आहोत ग्लोबल विलेजच्या ग्रँड एंट्रन्स मधून। आतमध्ये आल्यावर खरंच असं वाटतं की आपण एका वेगळ्या जगात आलोय, कारण की इथे एकच कोणता तरी देश किंवा राज्य नाहीये, तर इकडे जगातले जवळजवळ सगळेच देश आहेत आणि आपल्याला एकाच ठिकाणी सगळ्या देशात म्हणजे सगळं जग फिरल्याचा अनुभव या ग्लोबल विलेज मध्ये येतो। इकडे भरपूर गर्दी असते आणि साधारण इथलं तिकीट 25 दिरम्स पासून चालू होतं। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे वेगवेगळ्या कंट्रीजचे पॅव्हिलियन्स आहेत आणि त्यातल्याच कुवेत मध्ये आता आपण आलो आहोत। आणि हे आपल्याला दिसतंय येमेन। इकडे एक वेगळंच वातावरण आहे, म्हणजे म्युझिक, गर्दी, वेगवेगळे देश आणि बेस्ट एक्सपिरियन्स आहे। बहरेन आणि इजिप्त आणि तिकडे आहे इराक। वाव, बेस्ट औध। प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या देशाची खूबिया दिसत आहेत, वेगळ्या तिथले म्युझिक आणि फूड, सगळंच कल्चर आपल्याला एका सेक्शन मध्ये दिसून येते। वाव, आहे तिथले इजिप्शियन पेंटिंग्स, इजिप्शियन आर्ट। वाव, फील द म्युझिक। इराक, इकडे आहे जॉर्डन आणि हे आहे केस। इकडे इतकी गजबज आहे, तुम्ही ऐकू शकताय। मी ओरिजिनल व्हॉइस दाखवलेला आहे त्यामुळे, आणि छान वाटतंय तरी सुद्धा खूप। आणि फायनली आपण पोचलो आहोत इंडियन चाट बाजारला। आणि इथं तंदुरी मटका चायचा किओस्क बघितल्यावर मला इतकी इच्छा झाली की मी म्हटलं आता आपण तंदुरी चाय घ्यायलाच पाहिजे, कारण गेले 3-4 दिवस मला दुबईत चांगला चहाच नाही मिळाला। आणि वाव, हा बनत आहे आपला तंदुरी चहा। क्लीनलीनेस एकदम प्रॉपर आहे, खूप काळजी घेऊन हे सगळं केलं जातं, त्यामुळे चहा प्यायला खरंच अजूनच मजा येईल। ही मिळाले आपल्या इंडियामध्ये। किती मोठा इंडिया ते आपण बाहेरूनच बघू शकतो। जास्त करून इथे काश्मीरी टेक्सटाईलच दिसतंय, एथनिक कलेक्शन्स आणि आपले सगळे परफ्यूम्स, पश्मीना, आपली ज्वेलरी।
खूप मोठं सेक्शन दिलं आहे इंडियासाठी, खूप मोठं आहे आपलं भारताचं इकडे. आणि इकडे आपला कल्चरल शो होतो. 7:40चं टायमिंग आहे, पण आत्ता आम्हाला तितका वेळ थांबता येणार नाही, त्यामुळे आम्ही पुढे जातो आहे. आणि इथे संपतं आपलं इंडियाचं सेक्शन. आणि आत्ता आम्ही आलो आहे चायना सेक्शनमध्ये. आपल्या भारताला लागूनच आहे म्हणून म्हटलं आता येऊन जाऊया तिकडं समोर. इकडे सगळे ॲडव्हेंचर, वेगवेगळे राईड्स, छान छान रेस्टॉरंट्स, म्युझिक सगळंच आहे. आणि इकडे आपल्याला दिसतोय एक स्टेज शो, पण तो पूर्ण आपल्याला पाहता येणार नाहीये कारण आपल्याला तितका वेळ नाहीये. आणि हे आहे सिरियाचं पॅव्हिलियन. आणि आता मी पाहणार आहे पाकिस्तान देशाचं पॅव्हिलियन कसं आहे ते. सो लेट्स कम विथ मी, आपण सगळेच बघूयात. इकडे सुद्धा जसं इंडियाची स्टार्टिंग होती काश्मीर पासून तशीच आहे. आणि हे जे काही समोर आपण पाहत आहोत हुबेहूब आपल्या ताजमहाल सारखं दिसतं. आणि तुम्ही कुठल्याही देशाच्या सेक्शन मध्ये जा, तुम्हाला टर्किश आईस्क्रीम हे तिथं दिसणारच आहे. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण ग्लोबल विलेज टूर कंप्लीट केलेली आहे. हा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. आपल्याला जग फिरल्याचा अनुभव येतो ग्लोबल विलेज फिरताना. तर थँक्यू सो मच गाईज, तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला. अशा पद्धतीनं आपण आजचा 3रा दिवसही खूप छान पद्धतीनं स्पेंड केला आहे. आणि इथून पुढचे पण माझे जे व्हिडिओज येतील ते तुम्ही वॉच करत राहा. प्लीज लाईक करा माझ्या व्हिडिओला, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि पूर्वा एक्सप्लोर्स या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय बाय. बाय.